जागतिकीकरण भाग 2. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना समजून घेत असताना जागतिकीकरणाचा अर्थ, जागतिकीकरणाचे स्वरूप आणि जागतिकीकरणाच्या व्याख्या हे मुद्दे समजून घेतले. आज आपण जागतिकीकरण भाग 2 मध्ये जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात झालेले बदल याविषयी अभ्यास करणार आहोत. जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे बदल, त्याचबरोबर या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे याचा अभ्यास आपल्याला या घटकातून करायचा आहे. जागतिकीकरणामुळे पुढील क्षेत्रात झालेले बदल आपल्याला अभ्यासायचे आहे. आर्थिक क्षेत्रात झालेले बदल, राजकीय क्षेत्रात झालेले बदल, विचार प्रणाली, तंत्रज्ञान, सामाजिक व सांस्कृतिक घटक इत्यादी क्षेत्रात होणारे बदल अभ्यासत असताना एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की स्वतंत्रपणे आपण जरी या क्षेत्राचा अभ्यास करीत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेले आहे. उदाहरणार्थ, राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर परिणाम होत असतो. कोणत्याही एका क्षेत्रात झालेला बदल, त्याचा निश्चितच परिणाम हा दुसऱ्या क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसून येईलच, कारण प्रत्येक क्षेत्र जरी वेगवेगळे असले तरी एकमेकांशी संलग्नित आहेत, जुळलेले आहेत. सुरुवातीला बघूया जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेले बदल. जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. यापैकी पहिला बदल भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. दुसरा बदल व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. आणि तिसरा बदल आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. सुरुवातीला बघूया पहिला बदल, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. विद्यार्थ्यांनो, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय? तर भांडवली गुंतवणुकीवरील सरकारी नियमांचे अडथळे दूर झाले, याला भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार असे म्हणतात. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. भांडवली गुंतवणुकीतूनच उद्योगांची उभारणी केली जाते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. तर ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करीत आहेत. भारतात परदेशी कंपन्यांकडून केली जाणारी गुंतवणूक ही 2 प्रकारे दिसून येते. पायाभूत सुविधांमध्ये केली जाणारी गुंतवणूक आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रातील गुंतवणूक. पायाभूत सुविधांमध्ये केली जाणारी गुंतवणूक म्हणजे विमानतळ, आण्विक प्रकल्प यामध्ये केली जाणारी गुंतवणूक. तर ग्राहकोपयोगी क्षेत्रातील गुंतवणूक म्हणजे मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हटसारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात भारतात गुंतवणूक करीत आहेत. विद्यार्थ्यांनो, भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला निश्चितच आर्थिक मर्यादा आहेत. म्हणूनच भारताला गरज आहे ती परदेशी गुंतवणुकीची. परंतु अशी गुंतवणूक
पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. म्हणजे खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनो, या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होणे हे भारतासाठी अधिक महत्त्वाचे ठरते. आर्थिक क्षेत्रातील बदलांमध्ये दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेत अनेक बदल झाले आहेत. पहिला बदल म्हणजे 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. विद्यार्थ्यांनो, गॅट ही संघटना नव्हती, तर तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रामध्ये केलेला एक करार होता. विद्यार्थ्यांनो, 1995 मध्ये मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी गॅटच्या जागी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना या संघटनेची स्थापना करण्यात आली. तर विद्यार्थ्यांनो, जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. तो उद्देश आहे मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी जागतिक व्यापार संघटना सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करणे, आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधी नियमांचे पालन करून घेण्यासाठी ही संघटना सतत प्रयत्नशील असते. त्याचबरोबर राष्ट्रामधील व्यापारासंबंधीचे वाद या संघटनेकडून सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांनो, व्यापार या संकल्पनेत झालेला पहिला बदल म्हणजे मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची केलेली स्थापना होय. तर व्यापार या संकल्पनेत झालेला दुसरा बदल बघूया. दुसरा बदल म्हणजे 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनो, व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातो. लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूचा असू शकतो. परंतु 1990च्या दशकात व्यापारात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. याचा अर्थ असा की बँक आणि विमा सारख्या सेवा देखील व्यापाराचा एक भाग बनल्या. बौद्धिक संपदेचा व्यापार सुरू झाला. बौद्धिक संपदेचा व्यापार म्हणजे कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टीचा समावेशसुद्धा व्यापारात करण्यात येत आहे. यानंतर व्यापार या संकल्पनेत झालेला तिसरा बदल म्हणजे मालाची वाहतूक 1990 नंतर कंटेनर कार्गोद्वारा केली जात आहे. ही जहाजे प्रचंड प्रमाणात माल एका देशातून दुसऱ्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. विद्यार्थ्यांनो, कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आर्थिक क्षेत्रात झालेला तिसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. विद्यार्थ्यांनो,
जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेला हा तिसरा बदल, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेली वाढ. आणि या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाला हे या घटकातून आपल्याला पाहायचे आहे. चला तर मग बघूया ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय. विद्यार्थ्यांनो, जागतिकीकरणामुळे उद्योगधंद्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध झाली. खाजगी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे ज्या खाजगी कंपन्या पूर्वी देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या, त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झाले, अशा कंपन्यांना ट्रान्सनॅशनल कंपनी असे म्हणतात. याचा अर्थ असा की खाजगी कंपन्यांचे कार्यक्षेत्रात वाढ झाली. खाजगी कंपन्या ह्या एका देशापुरत्या मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये त्या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हटले जाते. तर विद्यार्थ्यांनो, बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? तर इथे लक्षात घ्यायचे, ज्या कंपनीचे मुख्यालय एका देशात असते परंतु ती कंपनी अनेक देशात कार्यरत असते, त्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. उदाहरणार्थ, भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या बजाज, डाबर, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो आणि ONGC इत्यादी. विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी आपण ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय आणि बहुराष्ट्रीय कंपनी कशाला म्हणतात हे तुम्हाला समजले असेलच. त्या बहुराष्ट्रीय कंपनीचाच एक प्रकार म्हणजे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. यामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे कोणत्याही एका राष्ट्रात मुख्यालय नसते. अशा काही कंपन्या आपल्याला इथे सांगता येतील. उदाहरणार्थ, नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी. जागतिकीकरणामुळे उद्योगधंद्यांमध्ये झालेल्या या बदलांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला आहे हे आता आपण बघूया. आर्थिक क्षेत्रात झालेल्या या बदलांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिला परिणाम, खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी. आणि त्यामुळे कुशल किंवा अर्धकुशल कामगार एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात काम करायला जात आहेत. विद्यार्थ्यांनो, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय याचा सर्वसामान्य माणसावर झालेला पहिला परिणाम म्हणजे कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात होणारे स्थलांतर होय. उदाहरणार्थ, बरेच कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत. जागतिकीकरणामुळे खाजगी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली. मोठमोठ्या कंपन्यांची निर्मिती झाली. बहुराष्ट्रीय कंपन्या वाढल्या. परंतु तरीसुद्धा शहरात खेड्यातून चालणारे
छोटे छोटे उद्योगधंदे देखील आज महत्त्वपूर्ण ठरत आहेत. परंतु या छोट्या उद्योगांना मोठ्या उद्योगधंद्यांसोबत स्पर्धा करावी लागते आणि हाच दुसरा परिणाम सर्वसामान्य माणसावर झालेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो, सर्वसामान्य माणसावर झालेला दुसरा परिणाम म्हणजे लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. या स्पर्धेत जे लहान उद्योग किंवा छोटी दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालविली जातात ती टिकून आहे. उदाहरणार्थ, आज मोठमोठ्या शहरात मोठमोठी किराणे दुकाने किंवा मॉल्स जरी उभी असले तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील आपले ग्राहक टिकवून आहेत, म्हणजे या स्पर्धेत टिकलेले आहेत. कारण ते आपल्या ग्राहकांना आवश्यक सेवा पुरवित आहेत. विद्यार्थ्यांनो, सामान्य माणसावर झालेला तिसरा परिणाम म्हणजे आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ, भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टींची निर्यात करत आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांनो, तिसरा परिणाम हा शेतीच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल या घटकाचा अभ्यास केला. जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय हे तुम्हाला आता समजले आहे.